म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. आषाढीची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तोडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात, त्याच्या दर्शनासाठी जातात. हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. प्रस्थान सोहळे पार पडत ज्ञानोबा तुकारामाचा गजर होतो. पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. हा पंढरीचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. ही पंढरीची वारी हजारो वर्ष अविरत सुरू आहे. ती पुढेही राहील. पण वारी म्हणजे काय, तिचं महत्त्व काय, कधीपासून ही सुरू झाली, चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. पंढरीची वारी करी वारकरी, ऊन पावसाची चिंता कोण करी, असे म्हणत लाखो विठ्ठल भक्त वारकरी भाविक पंढरपूरला भेट देतात. वारी म्हणजे वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातो आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी या नावाने ओळखले जाते. या वारीमध्ये लोक पंढरपूरपर्यंत पायी चालतात. भगवान विठ्ठलाची भक्तिगीते, नृत्य तसेच संतांचे अभंग, टाळ्यांचा नाद, हरिपाठ अशा अनेक गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावापासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा. तिची समाप्ती ही भगवान विठ्ठलाच्या दर्शनाने होते. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ कार्तिक या महिन्यातील शुद्ध एकादशी या वेळेला होते. एका सिद्धांतानुसार वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिकी या महिन्यांमध्ये पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली. वारी करण्याची परंपरा साधारणतः 800 वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते. आषाढ शुद्ध एकादशीपर्यंत अनेक दिंड्या महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक गाव शहरातून पंढरपूरला भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात आणि त्यांची भक्ती व्यक्त करतात. पंढरपूर वारीची परंपरा फार जुनी आहे. पूर्वी वाहतूक व्यवस्था नव्हती, त्यामुळे लोक वारीला पायी जात होते. तेव्हापासून आजही वारकरी भाविक भक्त हे पायी वारीला जाणे पसंत करतात. पंढरपूर वारी म्हणजेच चैत्र यात्रा, कार्तिक यात्रा, आषाढ महिना तसेच वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी चालतात. सर्व दिंड्या आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात आणि त्याच दिवशी संध्याकाळी सर्व भक्त आपापल्या दिंड्या घेऊन हळूहळू पंढरपूरकडे निघतात. तिथे पोहोचल्यानंतर ते चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान करतात, प्रदक्षिणा पूर्ण करतात, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल आणि जय जय रामकृष्ण हरी असा जयघोष संपूर्ण पंढरपूरमध्ये घुमतो. एकादशीच्या दिवशी दुपारी भगवान विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीची राधाराणीसह मिरवणूक ही खास तयार केलेल्या रथातून निघते. इसवी सन 1685 मध्ये संत तुकाराम महाराजांचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा हे नाविन्यपूर्व मनाने पालखीची ओळख करून दिंडी आणि वारीच्या परंपरेत बदल घडवून आणण्याचे त्यांनी ठरवले. संत तुकाराम महाराजांच्या चांदीच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवल्या आणि दिंडी घेऊन ते आळंदीला आले. तिथे त्यांनी त्याच पालखीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकाही ठेवल्या आणि तेव्हापासून 1830 पर्यंत ही परंपरा दरवर्षी पाळली जात होती. पण त्यानंतर काही कारणास्तव लोकांनी या जुन्या पालख्यांची परंपरा खंडित केली आणि आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी, देहूपर्यंत संत तुकाराम महाराजांची पालखी अशा वेगळ्या पालखीचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. ही जुनी परंपरा आजही चांगल्या प्रकारे चालवली जाते. दरवर्षी या पालखी पंढरपूरला येतात. चैत्र महिना हा हिंदू संस्कृतीतला पहिला महिना. चैत्र शुद्ध एकादशीला म्हणजे महिन्यातील 11व्या दिवशी पंढरपूर येथे वर्षातील पहिली यात्रा भरते, ज्याला कामदा एकादशी म्हणून देखील ओळखले जाते. एकादशीच्या दिवशी देखील विठ्ठल भक्त, वारकरी, भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि भगवंताचे दर्शन घेतात. कार्तिकी वारीमध्ये शुद्ध एकादशीला कार्तिक यात्रा साजरी होते. या दिवशी भगवान विठ्ठल झोपेतून उठतात अशी श्रद्धा आहे. म्हणून विठ्ठल भक्त वारकरी पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जातात. यामध्ये उत्सवाचा एक भाग म्हणून चंद्रभागा नदीच्या काठावर सर्प म्हणतात. बहुतेक आदल्या दिवशी भाविकांची गर्दी असते. ते रात्रभर जागरण करतात. माघ
हा सुद्धा हिंदू संस्कृतीतला महत्त्वाचा महिना आहे. या महिन्यातील शुद्ध एकादशीला देखील यात्रा भरते. तिला जया एकादशी म्हणून ओळखले जाते. या दिवशीही पंढरपूरचे संपूर्ण वातावरण भक्तिमय असते आणि या दिवशी सुद्धा पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळते. आषाढी यात्रा वर्षातील सर्वात मोठी. पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात जमणारे विठ्ठल भक्त या यात्रेमध्ये पाहायला मिळतात. तीर्थयात्रेचा एक हंगाम म्हणजे आषाढी यात्रा. भाविकांसाठी या तीर्थक्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंढरपुरात वारकरी मोठ्या संख्येने जमतात. या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणून